सिडको वसाहतीप्रमाणे पनवेलमध्येही लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन उपलब्ध व्हावे यासाठी प्रभाग क्रमांक 5च्या आरक्षित गार्डनच्या भूखंडावर लवकरात लवकर गार्डन व्हावे या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली। वार्ड नंबर 5 मधील नागरिकांना व लहान मुलांना गार्डन उपलब्ध व्हावे यासाठी मंगळवारी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने वार्ड नंबर 5 मध्ये स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली। वार्ड नंबर 5 मध्ये गार्डनसाठी प्लॉट उपलब्ध असून तो लहान मुलांना खेळण्यासाठी व ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी उपलब्ध व्हावा यासाठी येथील सोसायटीमधील नागरिकांनी शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस नगरसेवक प्रीतम म्हात्रे यांना एक निवेदन दिले। तसेच विविध सोसायटीमधील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले। पनवेल शहराची प्रगती उत्तरोत्तर होत चाललेली आहे। त्याच्यामध्ये जसं शहर वाढत चाललंय तसं पर्यावरणाचा विषय देखील महत्त्वाचा होत चाललेला आहे। यामध्ये या शहरामध्ये असलेली उद्यानं आज पाहिली तर कमी आहेत, ती कशी वाढतील, लोकांना खेळायला जागा कसं मिळेल, मुलांना खेळायला जागा कशी मिळेल, पाण्याचा प्रश्न कसा सुटेल, यासाठी आपण सर्वांनी आपली जी काही नगरसेवक मंडळी आहेत त्यांच्या पाठीशी उभी राहून त्यांना सपोर्ट करून पाठिंबा देऊन त्यांना ह्या कामामध्ये सुयश चिंतायचं आहे। आणि त्यासाठी आम्ही आमच्या नीलपार्क सोसायटी तर्फे आमचे सर्व पदाधिकारी आणि आमचे सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत आणि आम्ही सर्वजण मिळून प्रीतम म्हात्रे साहेबांना पाठिंबा देत आहोत। ही जी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली त्या मोहिमेचा प्रस्ताव नगरपालिकेला देऊन लवकरच इथे गार्डन सुरू करण्यात येईल अशी माहिती महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्ष प्रीती जॉर्ज यांनी दिली। भूखंड 114 आरक्षित गार्डन प्लॉट होता, त्याच्या नगरपालिकेने मध्ये खतकुंडी बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि आपण ह्या नागरिकांना घेऊन इथे विरोध केला होता आणि तो विरोध दाखवण्यासाठी आपण शेतकरी कामगार पक्षातर्फे ही स्वाक्षरी मोहीम आज घेतली आहे आणि या स्वाक्षरी मोहीमद्वारे आपण हे नगरपालिकेकडे निवेदन देणार आहोत की ते नगरपालिकेच्या आरक्षित प्लॉटवर गार्डनच व्हावी ही विनंती करणार आहोत।